नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटिव्ह व्हर्ब्स कोणते आणि त्यावरील 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर 5 क्वेश्चन आहेत आणि सिंपल आहेत. फर्स्ट, आय एम नोविंग द आन्सर. दे वेर नॉट अंडरस्टँडिंग द लेसन. ही इज सीमिंग टायर्ड टुडे. शी इज लुकिंग ब्युटिफुल. आय एम हॅव्हिंग अ कार. आता हे सर्व क्वेश्चन्स एकाच कन्सेप्टवर सुटणार आहेत. ती कन्सेप्ट म्हणजे कोणती? जर ॲक्शन नसेल ॲक्शन नसेल ना, तर इथे आय-एन-जी लागत नाही. ॲक्शनमध्ये आय-एन-जी लागत नाही. किंवा जर मालकी हक्क असेल, म्हणजे स्टेटिव्ह व्हर्ब्स मालकी हक्क दर्शवण्यासाठी वापरलेत असतील, तर तेथेही आय-एन-जी लागत नाही. म्हणजे त्याचं कंटिन्यूअस होत नाही. आता इथे लास्ट क्वेश्चनमध्ये आय एम हॅव्हिंग अ कार. मग इथं हॅव जो आलेला आहे तो कशासाठी वापरलेला आहे, तर तो मालकी हक्क दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे इथे आय एन जी येणार नाही. मग काय येईल, तर आय हॅव अ कार असं येईल. फोर्थमध्ये शी इज लुकिंग ब्युटिफुल. आता दिसणे ही काही क्रिया नाही, म्हणून इथे काय यायला पाहिजे, शी लुक्स ब्युटिफुल. थर्डमध्ये शी इज सीमिंग टायर टुडे. सेम ॲपिअरन्स. ठीक आहे, सीम म्हणजेच काय, ॲपिअरन्स, दिसणे ही क्रिया नाही. मग इथे उत्तर काय यायला पाहिजे, ही सीम्स टायर्ड टुडे. इज सीमिंग न येता इथे पाहिजे होतं ही सीम्स टायर्ड टुडे. सेकंड, दे वेर नॉट अंडरस्टँडिंग द लेसन. आता ही इथे सुद्धा क्रिया नाही, म्हणून इथे वेअर नॉटच्या ऐवजी काय पाहिजे होतं, डीड नॉट. डीड नॉट आणि इथे आय एन जी येणार नाही. म्हणजेच दे डीड नॉट अंडरस्टँड द लेसन. फर्स्ट, आय एम नोविंग द आन्सर. आता इथं नो हे काय स्टेटिव्ह वर्ब आहे आणि हे त्याला आन्सर माहिती आहे, म्हणजे इथे क्रिया नाही, म्हणून इथे आय एन जी येणार नाही. मग इथे फक्त काय येईल, आय नो द आन्सर. अंडरस्टँड डिस्क्राईब अ स्टेट ऑफ कॉम्प्रेहेन्शन, नॉट an ongoing process. Seem, look describes a state of appearance, not an ongoing process. Have means possession. Possession म्हणजेच मालकी, not an action. Thank you.